राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. तिथून सह्याद्रीच्या कुशीतला हा छावा दिल्लीच्या तख्तावरती जाऊन या स्वराज्याचं आणि हिंदुस्थानचं रक्षण करत असताना त्यांनी आपलं रक्त त्या मातीमध्ये शिंपडलं. आज भाग्यवान याच्यासाठी आहे की एक मुलगा जरी गेला तरी आयुष्यात अनेक मातांना पितांना एक आदर्श देऊन गेलेलं व्यक्तिमत्व आपल्यातून गेलेलं. संदीपला श्रद्धांजली वाहत असताना फक्त एवढंच सांगेल की ज्या आईने आपल्या आयुष्याची स्वप्न पाहत, ज्या आईने आपल्या मुलाच्या खांद्यावरती शेवटचा प्रवास करायचा, त्या आईने असा नररत्न जन्माला घातला, असा छावा जन्माला घातला की उघड्या डोळ्यांनी त्याची प्रेमयात्रा त्या आईला पाहावं लागली. ज्या बापाने आयुष्यभर मुलाच्या पाठीमागं खंबीरतेने उभं राहावं, त्याच्या पाठीवरती थाप द्यावी, तू संघर्ष कर, तू आकाशात गगन भरारी घे, तुझा बाप जमिनीवरती पाय ठेवून उभा आहे, आकाशातून जरी तू खाली येणार असेल तरी दोन्ही हात उंचावून तुला झेलण्याची ताकद माझ्या मध्ये आहे, असा बाप नावाचा माणूस मुलाची अंत्ययात्रा आणि शौर्यगाथा या डोळ्याने पाहतो. आयुष्याच्या सप्तपदीच्या 7 पावलांनी पतिराजाच्या खांद्यावरती हात ठेवून नव आयुष्याची सुरुवात करणारी पत्नी, परंतु तिच्या कपाळावरती लावलेलं कुंकू, डोळ्यामध्ये आलेल्या अश्रू आणि त्यातून त्या कुंकाचं पाणी होऊन या जमिनीवरती गेला आणि याच्यातून शौर्यगाथा निर्माण झाली आणि अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी खऱ्या अर्थाने संसाराची कहाणी अशी सांगणारी शास्त्रज्ञानाने असणारी पत्नी. ज्या मुलाने आयुष्यभर बाप आता आपल्या सीमेवरून येणार आहे आणि तो बाप या गावामध्ये आल्यानंतर मिठी मारून पळत जाऊन मिठी मारेल आणि बापाच्या बॅगेमध्ये पाहिजे काही खाण्यासाठी आणलंय का, 1.5 वर्षाचं चिमुकलं बाळ आई का रडते, बाप का नाहीये, आजोबा का रडतोय, आजी का रडते आणि घरामध्ये एवढा हाय कल्लोळ कशा चालला हे न समजणारं 1.5 वर्षाचं चिमुकलं बाळ. या सगळ्यांना आयुष्यामध्ये ठेवून जाणारा संदीप आपल्यामधून गेला. दुःख प्रत्येकाला, दुःखाची भावना प्रत्येकाच्या मनामध्ये, परंतु जाता जाता ज्यांनी ज्यांनी शौर्य पत्करलं, ज्यांनी ज्यांनी आपल्या रक्ताचं शिंपण या मातीमध्ये घातलं, त्यांचा इतिहास इथे लिहिला. इथं सगळे माजी सैनिक या ठिकाणी आहेत की ज्यांच्या बंदुकीच्या गोळीवरती या देशाचा श्वास चालू. महाराज, तुम्ही अतिशय प्रखरतेने प्रवचन केलं आणि उद्याच्या काळामध्ये देव सांगण्यापेक्षा खऱ्या अर्थाने अध्यात्माबरोबर खऱ्या अर्थाने सैनिकांनी जे रक्ताचं शिंपण केलं तो इतिहास सांगणं गरजेचं. हा देश 2 गोष्टींवरती चालतो. एक, या सैन्य ज्यांनी या जगात खऱ्या अर्थाने या भारतामधलं सैन्य असं आहे की ज्यांनी देशाच्या सीमेवरती जाऊन स्वतःचं तुमच्या सगळ्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी घेतली, स्वतःचं कुटुंब पारतंत्र्यात ठेवलं, स्वतःच्या कुटुंबाला बाजूला ठेवलं आणि तुमचा आमचा सगळ्यांचा आनंद डोळ्यामध्ये सामावून खांद्यावरती बंदूक घेऊन ऑक्सिजनचा कंटेनर घेऊन सियाचीन सारख्या भागामध्ये जिथं ऑक्सिजन नाही तिथं या देशाचे संरक्षण करणं, तो म्हणजे पहिला जवान. आणि इंद्रायणी भीमाभामेच्या तेलावरून त्या पाण्याचा स्पर्श तुमच्या आमच्या मातीला झाला, जिथं छत्रपती शिवाजी महाराज उदयास आले, जिथं राजमाता जिजाऊ आली, जिथं सह्याद्रीचा छावा संभाजीराजे जन्माला आले, त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जर कुणी असेल, त्यांचं मार्गदर्शक आणि प्रणेता कोण असेल तर तो वारकरी संप्रदाय. या 2 गोष्टीवरती हा देश चालला. जगाचा इतिहास या 2 गोष्टीवरती चालला. म्हणून एक आदर्श माता आहे, वीर माता आहे, एक आदर्श वीर पत्नी आहे, एक आदर्श बाप आहे. ज्या बापाने काळ्या मातीची सेवा करत असताना या कडेपासून त्या कडेपर्यंत जात असताना आपला स्वतःचा मुलगा देशाचं रक्षण त्या ठिकाणी करतो, तो रक्षण करणारा मुलगा सुद्धा भरल्या डोळ्यांनी पाहण्याची हिंमत बापामध्ये राहिली नाही. कारण छत्रपतीच्या काळात पाठीमागून वार घालणारे होते, परंतु निधाड्या छातीने गोळ्या घालणाऱ्या या ब्राह्मणवाड्याच्या मातीत एक वीर पुरुष जन्माला आला, त्याचं नाव संदीप आहे. तो संदीप जन्माला आला. म्हणून मुलगा गेला याचं दुःख आहे. भगतसिंग ज्यावेळेस फासावरती जाणार होते आमदार साहेब, त्यावेळेस भगतसिंग फासावरती जाण्यासाठी त्यांना विचारलं गेलं जेलरने की तुझी शेवटची इच्छा काय आहे. भगतसिंगांनी सांगितलं, मला फक्त माझ्या आईला एकदा भेटायचं. का भेटायचं? माझ्या आई बरोबर मला शेवटचे 2 शब्द बोलायचे महाराज, भगतसिंगांनी सांगितलं. तिहार जेलमध्ये भगतसिंगांना त्यांच्या आईला बोलवलं, भेटायला गेली. मध्ये तुरुंगाच्या जेलमध्ये तुरुंगामध्ये गेल्यानंतर विचारलं आणि बोलणं झाल्यानंतर भगतसिंगांच्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. भगतसिंगांनी विचारलं, अरे मा तू रोटी घेऊया. त्यावेळेस भगतसिंगांच्या आईने जे उत्तर दिलं ना ते संदीपसाठी समर्पक आहे, त्याच्या आईसाठी समर्पक आहे. हे कशासाठी आहे तर त्यावेळेस भगतसिंगांच्या आईने सांगितलं, अरे तू फांसी जा रहा है, तू शहीद होने के लिए जा रहा है, इसलिए मैं रोती नहीं. भगत मेरे कोख से और एक लाल पैदा होता तो इस देश के लिए मैं समर्पित करती, इसलिए मेरे आंख में आंसू है. अशी भगतसिंगांची आई जन्माला आली. म्हणून या महाराष्ट्रात नाही तर हिंदुस्थानमध्ये तुमच्या आमच्यासारख्या माता जन्माला आल्या आणि संदीप सारखा
वीर पुरुष वीर रत्न जन्माला आला. जाता जाता फक्त एकच सांगेल, दुःख सगळ्यांना आहे, तुम्हाला आहे, मला आहे. माझ्या गावचा जावई आहे संदीप, त्याची मावशी माझ्या गावची, त्याची बहीण माझ्या गावामध्ये ती. नात्याचा ऋणानुबंधनाचा हा परिस्पर्श होत असताना एकमेकाच्या अंतकरणाला झालेलं दुःख रक्ताच्या नात्याच्या पलीकडे डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंनी कधी सांगता येत नाही. ते सांगावं लागतं, ते पाहावं लागतं. दुःख फक्त ब्राह्मणवाडा गावाला झालंय असं काही नाही. सप्तपदीच्या 7 पावलांनी आमच्या बेलापूर गावची मुलगी या ब्राह्मणवाडा गावामध्ये आली आणि स्वतःच्या कपाळाचं कुंकू पुसलं ना, तिचे आई वडील सुद्धा भाग्यवान की अशी मुलगी अशा मुलासाठी लग्न करून गेली. तर उद्याच्या काळामध्ये तो इतिहास लिहिला जाणार आहे. या देशाला 100 वर्ष स्वातंत्र्याची झाली, 1.5 वर्ष 150 वर्ष पारतंत्र्याची झाली, परंतु ज्यांनी स्वतःच्या रक्ताचं बलिदान या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आणि हिंदुस्थानमध्ये केलं त्यांचा इतिहास शौर्याने लिहिला गेला. त्या शौर्यामध्ये भगतसिंगांनंतर जर कुणाचं नाव या महाराष्ट्राच्या मातीमध्ये येईल आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये येईल तर ते संदीप गायकरचं हे अभिमानाने ह्याच्यासाठी. म्हणून जाता जाता ज्या मिसाईल मॅनच्या माध्यमातून या देशाचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांनी एक वाक्य लिहून ठेवलं होतं, तुम्हाला सगळ्या माझ्या सैनिकांसाठी आहे की तुमच्या श्वासावरती आम्ही सगळे जगत आहोत. आज आम्ही इथं बोलतोय त्याची कृपा फक्त तुमची आहे. तुम्ही जरी रिटायर होऊन इथं आला असाल, आपण इथं आल्यानंतर संदीपला खऱ्या अर्थाने सलाम केला. ही सगळी मंडळी, आपण सगळे सैनिक यासाठी फक्त जाताना मी एकच सांगेन की APJ अब्दुल कलामांचं एक वाक्य त्यांनी जाताना एका अध्यापक पुस्तकामध्ये लिहून ठेवलंय, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थाने 1.5 वर्षाचा त्यांचा छोटासा मुलगा आपल्या बापाच्या कार्य आणि कृती आणि कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या समोर उभा आहे. या राज्याचे आणि मंत्री आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी सांगितलं, आदरणीय आमदार किरणजी लामटे साहेबांच्या माध्यमातून आता इथं भविष्यकाळामध्ये स्मारक निर्माण होणार आहे. इथं येणारा प्रत्येक माणूस, परिसरातून येणारा प्रत्येक माणूस त्या स्मारकावरती आपलं मस्तक नतमस्तक करेल. नतमस्तक त्याच ठिकाणी होतं ज्यांची चरण खऱ्या अर्थाने कर्तृत्वाने बहरलेली असतात. संदीपच्या माध्यमातून दुःखित गोष्ट फक्त एकच, पुतण्या गेला त्याचं शौर्य मरण चुलत्याने पाहिलं, परंतु त्याच्यानंतर 3 दिवसात चुलत्याने सुद्धा या जगाचा निरोप घेतला. इतकी वाईट अवस्था कुटुंबावरती येऊ नये तर कुणावरती येऊ नये. मुलाचा पुतण्याचा अंत्यविधी होत असताना पायात चप्पल न घालणारा चुलता पुढे चालतो आणि 3 दिवसांनी त्या चुलत्याला जर अग्निडाग द्यावा लागत असेल तर याच्यासारखं दुर्दैव नाही. म्हणून श्रद्धांजली वाहत असणाऱ्या सगळ्या मान्यवरांनी सांगितलं की परमेश्वराच्या चरणावरती त्यांना ज्या दिवशी संदीपच्या छातीमध्ये गोळ्या लागल्या, ज्या दिवशी संदीपचं रक्त या महाराष्ट्राच्या आणि हिंदुस्थानच्या मातीमध्ये रुजलं गेलं, त्याच दिवशी देवाने स्वतःच्या हृदयामध्ये संदीपसाठी जागा निर्माण करून दिली. त्याच्यामुळे आम्ही सांगलं, परमेश्वराने त्याच्या चरणावरती लिहिली नाही तर परमेश्वराने संदीपला हृदयामध्ये जागा दिली. आणि म्हणून मी माझ्या गावाच्या वतीनं, माझ्या ग्रामस्थांच्या वतीनं, माझ्या बेलापूर ग्रामस्थांच्या वतीनं, फापाळे परिवार असेल, महाले परिवार असेल, माझ्या गावातली सगळी मंडळी असतील, संदीपची मावशी असेल, सासरवाडीची मंडळी असतील, त्याचे मेहुणे असतील, या सगळ्यांच्या वतीनं, वैयक्तिक माझ्या कोकाटे परिवाराच्या वतीनं, मी ज्या बँकेच्या संचालक अण्णासाहेब नगर सहकारी बँकेच्या वतीनं, मी ज्यांच्याबरोबर खऱ्या अर्थाने ज्यांनी मला काम करण्याची जिद्द निर्माण करून दिली ते आमचे मार्गदर्शक आदरणीय आमदार महेशदादा लांडगे, आमदार अमितजी घोडके साहेब, यांच्या सगळ्यांच्या वतीनं मी माझ्या परिवाराच्या वतीनं, कोकाटे परिवाराच्या वतीनं, बेलापूर ग्रामस्थांच्या वतीनं, माझ्या परिसरातील या ब्राह्मणवाडा परिसरातील सर्व ग्रामपंचायत, गावचे पोलीस पाटील, सगळ्या सहकारी संस्था या सगळ्यांच्या वतीनं संदीपला भावपूर्ण आदरांजली अर्पण करत असताना फक्त एकच आहे की त्याच्या कार्यकृती कर्तृत्वावरती आयुष्यभर आपली नजर जमिनीवरती खेळलेली राहावी. संदीपच्या देहाचं खऱ्या अर्थाने संदीपनी जे वीरमरण आलेलं आहे त्या वीरमरणाचा परिस्पर्श आयुष्यामध्ये कायमस्वरूपी प्रत्येकाच्या मनामध्ये होईल अशाच पद्धतीची भावना करतो. परमेश्वराला सांगणार नाही तुझ्या चरणावरती जागा दे. ज्या दिवशी पण संदीपचा शेवटचा श्वास बंद झाला, डोळ्यातून अश्रू आले आणि छातीतून रक्त मातीवरती सांडलं, त्याच दिवशी संदीपला परमेश्वराने त्याच्या हृदयामध्ये जागा दिली. म्हणून उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय दोन्ही आमदार श्रद्धांजली अर्पण करणारे या सर्वांच्या वतीनं मी संदीपला भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि शब्दांना इंद्रायणीच्या पाण्यामध्ये तिलांजली देऊन थांबतो. ओम शांती. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.